होळीच्या अग्नीत जळून जावो निराशाची छाया काळी. होळीच्या अग्नीत जळून जावो निराशाची छाया काळी. एकमेकांचे तोंड गोड करू देऊनी पुरणपोळी. आनंदाने भरून जाऊ दे सर्वांची झोळी. लवकरच येत आहे रंगाची होळी. होळी या सणाच्या तुम्हा सर्वांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक उपाय पाहणार आहोत. होळीच्या रात्री एके ठिकाणी आपल्याला फक्त एक बत्ताशा ठेवायचा आहे. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, पाण्यासारखा पैसा खर्च होत आहे, घरामध्ये खूप पैसा येत आहे परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो सतत खर्च होत आहे. पैसा येण्या अगोदरच तो खर्च होण्याचे जे मार्ग आहेत तर ते निर्माण झालेले असतात. तर अशा समस्येसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो होळीच्या रात्री करू शकता. आपण साजऱ्या करत असणाऱ्या प्रत्येक सणालाच धार्मिक महत्त्व असते, त्यासोबतच शास्त्रीय महत्त्व देखील असते. होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करण्याचे प्रतीक मानलेले आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ होत असते. होळी जो सण आहे तर तो सण मराठी वर्षाच्या अखेरीस फाल्गुन महिन्यात येणारा सण आहे. सत्याचा असत्यावर विजय, वाईटावर चांगल्याचा विजय, तर हे या सणाचे प्रतीक आहे. या दिवशी सर्व लोक वादविवाद, द्वेष, राग विसरून एकत्र येत असतात आणि होलिका दहन करत असतात. आजच्या काळामध्ये सुद्धा भ्रष्टाचार, अत्याचार तर या ज्या गोष्टी आहेत तर याचे प्रमाण वाढत आहे. परंतु होळीचा जो सण आहे तर तो आपल्याला सत्य मार्गाने चालण्याचा संदेश देऊन जात असतो. होळी आपल्याला एक शिकवण देऊन जात असते आणि ती शिकवण म्हणजे अंधाऱ्यासमयी टिकून राहायची आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणाची वाट पाहायची. म्हणजेच आपले जुने दुःख विसरून येणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करायचे. तर होळी हा सण जो आहे तर तो रंगाच्या उत्सवासाठी सुद्धा ओळखला जातो. पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःला देव समजत होता आणि त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंखेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे. यामुळे हिरण्यकश्यप जो होता तर तो अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकेला प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा आदेश दिला आणि होलिकेला असे वरदान मिळाले होते की तिचे आगीमध्ये काहीच नुकसान होणार नाही. त्यामुळे होलिकेने प्रल्हादला मांडीवरती घेतला आणि तिने होळीमध्ये प्रवेश केला. परंतु भगवान विष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद जो आहे तर तो वाचला आणि होलिका मात्र जळून भस्म झाली. तर अशी एक आख्यायिका या होळी या सणामागे आहे. तर या होळीमध्ये आपले जे काही वाईट विचार आहेत तर ते जाळून टाकायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी करायचे असतात आणि त्यापैकीच एक उपाय, एक बत्ताशाचा उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही किंवा धनहानी होत आहे, तर या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 1 किंवा 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. त्यासोबत तुम्हाला हे पान घेताना व्यवस्थित असेल याची काळजी घ्यायची आहे. देठसुद्धा पानाला असावा आणि हे जे पान आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला 2 लवंगा ज्या आहेत तर त्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत. त्या 2 लवंगा तुपामध्ये भिजतील तर एवढं तूप तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल. लवंगासुद्धा घेताना आपल्याला फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत. तुम्ही जर 2 पाने घेतली तर एकावरती एक अशा प्रकारे ती पाने ठेवा आणि जरी एक घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि यावरती 2 लवंगा ठेवल्यानंतर यासोबत आपल्याला एक बत्ताशा तर हा सुद्धा ठेवायचा आहे. बत्ताशा ठेवताना तो सुद्धा अखंड असावा, तुटलेला किंवा अर्धवट अर्धा तर असा बत्ताशा ठेवू नका. माता लक्ष्मीला बत्ताशा जो आहे तर तो अतिशय प्रिय आहे. तर हा बत्ताशा सुद्धा आपल्याला त्या विड्याच्या पानावरती ठेवायचा आहे आणि हा जो विडा आहे म्हणजे विड्याचं पान, त्यावरती 2 तुपामध्ये भिजवलेल्या लवंगा, एक बत्ताशा, तर हा विडा आपल्याला आपल्या ओझीमध्ये घ्यायचा आहे. आणि श्रीहरी विष्णू जे आहेत की ज्यांच्या कृपेमुळेच प्रल्हाद वाचला होता तर श्रीहरी विष्णूंचे सुद्धा आपल्याला स्मरण करायचं आहे. त्यासोबत आपण हा उपाय जो आहे तर तो आर्थिक समस्येसाठी करत आहोत आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा असते तर तेव्हाच आपल्या आर्थिक समस्या कमी होतात. म्हणून विष्णूंसोबत आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा आठवण करायची आहे, तिचं सुद्धा स्मरण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्या दोघांना मनोभावे तुमची समस्या सांगायची आहे
आणि प्रार्थना करायची आहे की मला या समस्येतून बाहेर काढा, माझ्या घरामध्ये पैसा येऊ द्या, धनदौलत येऊ द्या, संपत्तीमध्ये वाढ होऊ द्या, घरामध्ये सुखसमृद्धी नांदू द्या, अशी प्रार्थना करून हा जो विडा आहे तर तो विडा आपल्याला पेटत्या होळीमध्ये टाकायचा आहे। तुम्ही होळीची पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। आणि त्यानंतर तुम्हाला होळीचा जो अंगारा असतो म्हणजे होळीची जी राख असते तर ती तुम्हाला स्वतःच्या कपाळावरती लावायची आहे। आणि तुम्हाला घरी आल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाजूला तुम्हाला एक चौमुखी दिवा माता लक्ष्मीसाठी लावायचा आहे। एक 4 वाती त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत। त्या वातींची जी टोके आहेत तर ती 4 दिशांना करायची आहेत आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये सुद्धा फूल असलेल्या 2 लवंगा टाकायच्या आहेत। लवंग जे आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात, त्यामुळे आपल्याला यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे। पुन्हा एकदा आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करून प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे हा बत्ताशाचा उपाय आहे।